जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. अहो फोटोवरून चांगलीच दिसते हो मुलगी, पण हल्ली ना मोबाईल वरून काढलेल्या फोटोमध्ये काही बदल करता येतात. बरं आपण त्यांनी पाठवलेल्या फोटोवर विश्वास ठेवू, पण इतर गोष्टींचं काय? म्हणजे मुलीचा स्वभाव संस्कार हे नको का बघायला? त्यासाठी त्यांना एकदा भेटणं गरजेचं आहे ना. हे बघा सगळं पटलं ना तर त्याच बैठकीत आपण लग्नाची तारीख सुद्धा ठरवू. बस म्हणूनच म्हणते आज संध्याकाळी तेवढ्यासाठी भेटायला पाहिजे. जय, अहो जयचं काय धरून बसलात? तो माझ्या शब्दाबाहेर नाही. मी जी समोर मुलगी आणेन ना तिच्या गळ्यात तो हार घालील. खात्री म्हणजे काय, अगदी 100% खात्री, 500% खात्री. जयच्या बाबतीत तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. कसा विश्वास ठेव तुझ्यावर जयनी? तू अजून बोलला नाहीयेस आईशी. अगं गट्सच नाही झाले. कधी बोलणार आहेस? आपल्या मुलाच्या 5th बर्थडेला? अरे तुला कळत नाहीये का? नाहीये का तुझं प्रेम माझ्यावर? जय, तुझ्या आईने तुझ्यासाठी मुली बघायला सुरुवात केली आहे आणि तू अजूनही कूल आहेस. तू त्यांना अजूनही सांगितलं नाहीयेस की तुला माझ्याशीच लग्न करायचं. अगं पण शिव काय काय? जय, मी आपल्या अफेअरच्या पहिल्या दिवशी माझ्या डॅडला सांगितलंय आणि तेव्हापासून तरसतोय तो तुला भेटायला. आता ना त्याचा तुझ्यातला कॉन्फिडन्स गेलाय. तू जर आज तुझ्या आईशी बोलणार नाहीस ना तर डॅड माझं लग्न त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाशी लावून देतील आणि आय एम टेलिंग यू, मी अपोज करणार नाही. आय एम वॉर्निंग यू दिस. आणि काय रे, इतर वेळी मला इतकं शहाणपणा करत सांगत असतोस की मी माझ्या आईशी सगळ्या सिक्रेट्स शेअर करतो, सगळं बोलतो. मग तुझ्या लाईफ मधलं इतक्या महत्वाचं आनंदाचं सिक्रेट का नाही सांगितलंयस अजून त्यांना? हे बघ शिवानी, कसं आहे, अगं हे बोलायला खूप इझी आहे, बट इट्स ऑल अबाउट मॅरेज. आणि शर्ट असावा कॉलेज, आजपर्यंत सगळं आईने सिलेक्ट केलंय माझ्यासाठी. सो आता मुलगी सुद्धा. हॅलो, मुलगी तू सिलेक्ट केली आहेस, कळतंय ना? आता फक्त लग्नासाठी त्यांची परमिशन घ्यायची. हो शिवानी, बरोबर आहे तुझं. अगं पण माझी बायको म्हणजे तिची सून सुद्धा असणार ना. आणि सून म्हटल्यावरती तिच्या सुद्धा काही अपेक्षा असतील ना. अहो अपेक्षा कसल्या, आपल्यातली असली म्हणजे झालं. आणि हो, जय सोबत तिने माझी काळजी घेतली तर छान. 4 कामं केली घरातली तर उत्तम, नाही केली तर मी आहेच. आणि हो, नॉनव्हेजचं लक्षात ठेवा, कारण जयला अजिबात नॉनव्हेज शिवाय चालत नाही. आणि मुलगी जर नोकरी करणारी असेल ना तर सणासुदीला जरा घरी राहायला हवं तिनं. काय लग्नाच्या पहिल्या वर्षी जरा करतात मुली सणवार, मग काही करत नाहीत. अहो काय वहिनी, पुन्हा काय तुम्ही तेच तेच सांगताय? हे बघा, तुमच्या समाधानासाठी मी बोलीन त्याच्याशी, पण आत्ता नाही. आता 7:30 ते 8 या वेळात तो फक्त योगा करतो. तशी सवयच लावली आहे मी त्याला. आता नाश्ता घेऊन जाईन तेव्हा बोलीन त्याची. नाश्ता कशाला? नको नको, लंच डिनर नाही तर ना रात्री गुड नाईट म्हणशील ना त्याच्यानंतर आरामात सांग. आपल्याला कुठे घाई आहे? काहीच नाही ना. जय, आय एम वॉर्निंग यू. आत्ताच्या आत्ता या क्षणाला जर तू त्यांना सांगितलं नाहीस ना तर मी स्वतः त्यांना कॉल करीन आणि सांगेन माझ्याकडे नंबर आहे त्यांचा. काय? अगं हे कसं पॉसिबल आहे? आणि तुझ्याकडे तिचा नंबर कसा आला? ते ऍक्च्युली तुझ्या फोन मधनं मीच घेतला एकदा, तुझं लक्ष नसताना. माझ्या होणाऱ्या सासूचा डीपी काय आहे, ती स्टेटस काय ठेवते, हे सगळं मला बघायचं होतं. ऑब्व्हियसली तुला माहिती आहे ना बायकांचं कसं असतं. अरे चल ना बाळा, किती वेळ बोलवायचं तुला? चल चल. हो आई, आलो आलो. जय, आत्ताच्या आत्ता त्यांना सांग, ऑर एल्स आज तरी जय आईला सांगेल, नाहीतर डॅड फुल राडा करेल. एकतर डॅडनी दिलेली डेडलाईन जाऊन पण खूप दिवस झालेत.
माझं ऐकणारच नाही तो माझा. लोचा करेल यार. किती दिवस? हा, हाऊ मेनी डेज शिवानी? अगं तुमच्या अफेअरला एवढे महिने झाले, अजून तो मुलगा त्याच्या आईशी बोलू शकला नाही. अरे प्यार किया तो डरना क्या? उलट त्यानं तर स्वतःला लकी मानलं पाहिजे. अगं तुझ्यासारखी डॅशिंग मुलगी त्याला मिळाली. ऑपोजिट अट्रॅक्ट म्हणतात ते काही खोटं नाही. पण काय ग शिवानी, आपल्या आईला एवढा टरकणारा मुलगा तुझ्याशी नक्की लग्न करेल ना? नाही दादा, तो काय टरकत वगैरे नाहीये. त्याला त्याच्या आईची काळजी वाटतेय, त्याच्या आईबद्दल रिस्पेक्ट वाटतोय त्याला, म्हणून सांगू शकत नाहीये तो. डोंट डिफेंड हिम. काय ग, हीच सगळी कारणं होती त्याच्या आईला न बोलण्याची? तू तर मला डे वनला सांगितलं होतंस. याचा अर्थ तू मला कॅज्युअली घेतेस का? नाही ना. मला वाटलं होतं तो लवकरात लवकर येऊन मला भेटेल, मग आपण सेलिब्रेशन करू. मला नाही वाटत तो आईशी बोलेल. सो इट्स बेटर तू त्याला विसरून जा. मी सांगतोय त्या मुलाशी लग्न कर, आयुष्यभर सुखी होशील. श्रीमंत माणसं आहेत, मॉडर्न आहेत, खूप सुखी राहशील तिथे. सो आज बोलू ना त्यांच्याशी? आई, बोल. अगं खूप दिवसापासून तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण समाव राहून जाते. मला माहिती. काय तुला माहितीये? अगं पण तुला कसं कळलं? अरे म्हणजे काय, तुझ्या मनातलं मला नाही कळणार तर कोणाला कळणार? अगं ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. काय तुला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये? कसा असेल बाबा? अरे मासे काय कुठलेही असले तरी ते गरम गरम तळून खाण्यातच गंमत असते ना. तेव्हा तुझ्या मनात जरी असलं ना तरी तुझ्या डब्यात मी मासे देऊ शकत नाही. थंड खाण्यात काय अर्थ आहे सांग मला? अगं पण आई, हा हे बघ, मला माहितीये तुला अंडा करी आवडते, पण कशी देऊ सांग? डबा हेलका होतो, रस्सा सांडतो, हो की नाही? आणि तुला जेव्हा हवा तेव्हा मी देते की नाही करून. मग आज मी डब्यात ना तुला भेंड्याची भाजी दिली. साधीच आहे, कुरकुरीत नाही मला करता येत. तुझी बायको आली की सांग तिला, ती देईल तुला करून. शिवानीसाठी माझ्या ऑफिसमध्ये आहे. पहिल्या दिवशी आम्ही एकमेकांना आवडलो. 6 महिन्यापासून आमचं अफेअर चालू आहे आणि आता लग्नाला तुझी परमिशन हवी. अरे देवा. आई, आई काय झालं तुला? आई ऐक ना. अगं आम्ही अजून लग्न नाही केलंय. आई डोळे उघड ना. अगं तू नाही म्हणालीस तर मी नाही लग्न करणार. काय? लग्न नाही करणार? वेडायस का तू? अरे इतकं सोन्यासारखं स्थळ चालून आलंय आणि उगाच कशाला नाही म्हणायचं? आई अगं पण नाही 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 नाही, ते बघ, मला लोकांकडचे कांदे पोहे खाऊन कंटाळा आलाय बरं का. हे स्थळ मला हातचं जाऊ द्यायचं नाहीये. मी वाडकरांना तसा शब्द दिलाय. आज आपण संध्याकाळी त्यांच्याकडे जायचंय. आज डॅड, आज संध्याकाळी कसं शक्य आहे? का? आज काय इश्यू आहे? अगं मी तर विचार करतोय संध्याकाळच्या फ्लाईटनी मुंबईला यायचं आणि तू आणि मी माझ्या मित्राच्या घरी जाऊया. नाही बघ, जमलं तर आजच सगळं फायनल करून टाकू. बिलीव्ह मी शिवानी, आम्ही तिचं व्हेरी नाईस गाय. तो तुला खूप सुखात ठेवेल. डॅड, मी काय म्हणतेय, उद्या चालेल का? हे बघ बेटा, सुख कधी पोस्टपोन करू नये. हे बघ डॅड, अरे जय आजच त्याच्या आईशी बोलणार आहे, मग नंतर तू पण त्यांच्याशी बोलू शकशील. म्हणजे फायनल पुढे काय करायचं, कसं करायचं ते. हा प्लीज. ओके, बट फक्त आजच ना. थँक्यू दादा. ओके, डन. जय, आईला सांगितलंयस ना रे बाबा? हा जोगबाबांचा अंगारा. हा मी इथे ठेवते. संध्याकाळी ऑफिस मधून लवकर घरी ये. आज सगळं फायनल करूनच बाहेर पडायचं. अरे जोगबाबा म्हणाले या वर्षी तुझं लग्न नक्की होणार म्हणून. फट्टू 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 या शब्दाचा पण इन्सल्ट केलायस जय तू.
अगं शिव, पण मी ट्राय. डोंट कॉल मी शिव. तुला माहितीये डॅडनी मला त्या मुलाला भेटायला सांगितलं, पण मी डॅडला सरळ सांगितलं की जय त्याच्या आईशी बोलणार आहे उद्याच, आणि नंतर तो आणि जयची आई दोघे म्हणून लग्नाबद्दल बोलू शकता, लग्नाची डेट पण फिक्स करू शकता. पण तू काहीच बोलला नाहीस यार. तू डिच्ड मी जय. डॅड समोर माझा पचका केलास तू सगळा. आय लव्ह यू यार जय, आणि मला माहितीये तूही माझ्यावर खूप प्रेम करतोस. आय कांट इमॅजिन माय लाईफ विदाउट यू. म्हणूनच मी सगळा अट्टहास करते. शिवानी, कळतंय मला, पण मला आईच्या फिलिंगचा सुद्धा विचार करायला हवा ना. आणि तुला माहितीये, बाबा मी लहान असतानाच गेले. तेव्हापासून आईने मला एकटीने सांभाळलं, कुणाचीही मदत न घेता. अगं मी कायम तिची प्रायोरिटी राहिलो आणि अजूनही आहे. आणि कशा शिव, जी व्यक्ती आपल्यासाठी एवढं करते ना, तीच व्यक्ती आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा ठेवू शकते. सो त्यामुळे आईचं काही चुकत असेल असं नाही वाटत मला. आय रिअली लव्ह यू जय. प्लीज काहीतरी सोल्युशन काढणार आहे. हॅलो, मी जय बोलतोय. कोण जय? ओ जय, म्हणजे आमच्या शिवचा होणारा नवरा. हो हो. अरे बोल बोल बोल. हा, बोललास का तुझ्या आईशी? ग्रेट ग्रेट ग्रेट. मग सांग, आम्ही कधी येऊ तुमच्याकडे? का तुम्हीच आमच्याकडे येताय? हे बघ, नो फॉर्मॅलिटीज. शेवटी काय, लग्नाची तारीखच ठरवायची ना. मुलाच्या घरी बसून ठरवली काय, मुलीच्या घरी बसून ठरवली काय, एकच. हे बघ, तुझ्या आईशी तू नीट डिटेल मध्ये बोलून घे आणि काय ठरेल ते मला कळव. काय डॅड, ऍक्च्युली म्हणजे काय रे, तुझी आई नकार तर देत नाहीये ना? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे अरे बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? ऍक्च्युली मी अजून आईला सांगू नाही शकलो. काय? आणि हे सांगायला तू मला फोन केलायस? नाही, ऍक्च्युली मी हे सांगायला फोन केलाय की काहीही झालं तरी मी शिवानीशीच लग्न करणार आहे. आणि मी तिला खूप खुश ठेवेन. आय प्रॉमिस यू डॅड. अँड आय एम सॉरी. सॉरी? कशासाठी? हॅलो हॅलो. काय म्हणाली? हो हो, जयची ना? ओ ग, जयची लग्नपत्रिका घेतलीये मी. म्हणजे असतेच माझ्या पर्समध्ये कायम एक झेरॉक्स ठेवलेली, तरी सो बघते, मी चेक करते. हो आहे. हा, नाही नाही, मी काय म्हणते, समजा ती मुलगी आवडली आणि आज सगळं ठरलं, तर मग मी काहीतरी घेऊ का ग तिला द्यायला? पर्स वगैरे असं काही नको? बरं बरं. जय ना? नाही अगं, येईल आता इतक्यात. मी त्याचीच वाट बघते. तो ऑफिस मधून आला की निघतोच आम्ही. आलाच बहुतेक. हा, बरं बरं, भेटूया. बाय. कोण हवंय? तुम्हीच. हे बघा, तुम्ही काही लोणची, पापड, फिनल वगैरे विकायला आला असाल ना, तर मला त्याची गरज नाही. खूप आहे माझ्याकडे. नाही आहोत ते नाही. आणि त्याच्यापेक्षा काही वेगळं असेल ना तुमच्याकडे, तर उद्या या प्लीज. मी आता अत्यंत महत्वाच्या कामासाठी चालले. तेच सांगते मी. ज्या अत्यंत महत्वाच्या कामासाठी तुम्ही जाताय ना, ते काम ऑलरेडी झालंय. म्हणजे? जय,
आई अगं बघितलंस, बसला ना शॉक आईला. तरी मी तुला सांगत होतो, पण तू माझं ऐकशील तर खरं ना. एक मिनिट, तू आधी आईला काही सांगितलं नाहीस. तू जर आधी सांगितलं असतंस ना तर आज हा प्रॉब्लेम झालाच नसता. बरं चल आता. मी नाही येणार. आईनी अजून कुठे सांगितलंय आत ये म्हणून. मला त्या मुलीचा राग नाहीये, पण जय माझ्या शब्दाबाहेर कसा गेला? त्याला कुणीतरी पसंत आहे हे तो मला एका शब्दाने बोलू शकला नाही. आणि ही एवढी मोठी गोष्ट त्यांनी मला न सांगता केली. माझ्याशी बोलून मला विश्वासात घेऊन हे सगळं त्यानं मला सांगितलं असतं तर मी नकार दिला असता का? त्यानं मला विश्वासात का नाही घेतलं? तू त्यांना शेवटपर्यंत कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काही सांगितलं नाहीस ना, हीच तुझी सगळ्यात मोठी चूक होती. ब्रदर, हीच चूक होती तुझी. त्यांच्या वागण्याचा मला अजिबातच राग आला नाहीये, पण लेट्स जस्ट होप आता ते आपल्याला ऍक्सेप्ट करतील. तू हाक मारून बघ ना आईला. आई आई आमच्या त्याला माप ओलांडणं म्हणतात. आई अगं ती परप्रांतीय नाहीये. मला काय माहित? मला कधी सांगितलंस तू? आई आई मी शिवानी साठे. शिवानी रणदिवे झालंय आता तुझं आडनाव. नाही, हल्लीच्या फॅशन प्रमाणे तुला जर शिवानी साठे रणदिवे लावायचं असेल तर तू लावू शकतेस, किंवा नुसतं शिवानी साठे लावायचं असेल तर मला काही फरक पडत नाही. असो, माप ओलांड आणि आत. आमच्यात उजव्या पायाने माप ओलांडायचं असतं. उजवा म्हणजे राईट. खरं म्हणजे रणदिव्यांच्यात माप ओलांडताना नाव घ्यायचं असतं. पण तू राहू दे, कारण कुठल्या तरी मोबाईलच्या ऍप वरती तू शोधून काढणार आणि मग घेणार उखाणा, त्यापेक्षा न घेतलेला बरा. जोडी आमची इतकी छान की देतील सगळे दाद. जोडी आमची इतकी छान की देतील सगळे दाद. जय बरोबरच्या संसाराला हवेत तुमचे आशीर्वाद. अगं शिव, कुठे आहेस तू? अगं कधीपासून मी तुझा फोन ट्राय करतोय, लागतच नाहीये. हे बघ, मी आज काही मुंबईला येऊ शकत नाहीये. मी तुला मेसेज केला होता, वाचलास ना? बरं मला सांग, तुझं आणि जयचं फायनल बोलणं झालं? त्याच्या आईशी बोलला ना तो? शिव, इज एव्हरीथिंग ऑल राईट? डॅड, आय एम रिअली सॉरी. सॉरी? कशाबद्दल? डॅड, मी आणि जयनी लग्न केलं. काय? दुसरा काही ऑप्शनच नव्हता. तो बोलूच शकत नव्हता त्याच्या आईशी. डॅड, तू अपसेट होऊ नकोस ना. मला माहितीये तुला खूप शॉक बसला असणार आहे आणि हे सगळं खूप अनएक्सपेक्टेड आहे, पण तू आलास ना की मी तुझी भेट घालून देईन त्याच्याशी आणि मग आपण सगळे मिळून एक मोठी पार्टी करू. पाहिजे तर तुला हवं तसं रिसेप्शन करू. हॅलो, आय लव्ह यू बेटा. आय लव्ह यू टू डॅड. जय, सांग ना, कपडे कुठे ठेवू? कुठे म्हणजे? कपाटात. आपल्या कपाटात. मिसेस शिवानी रणदिवे, आजपासून जे माझं आहे ना ते तुझं सुद्धा आहे. अगदी मी सुद्धा.
आई सॉरी ना प्लीज. अगं शिवानीने सुद्धा नाव घेताना तुझे आशीर्वादच मागितले ना. होय, मला माहिती आमची चूक झाली म्हणजे तुम्हाला असं न सांगता, पण तुम्ही प्लीज विसरून जा ना. तुम्ही अशा अपसेट राहिलात ना तर आमचं कशातच मन लागणार नाही. मी अपसेट नाहीये, मला टेन्शन आलंय. आणि माझं काय माहितीये का, मला कुठल्याही भावना लपवता येत नाही, चेहऱ्यावर सगळं दिसून येतं माझं. आई तुला कसलं टेन्शन आलंय? कसलं टेन्शन आलंय काय सांगू, जाऊ दे ना, माझं माझ्याकडे राहिलं. तुम्ही काळजी करू नका. आई आई गं, आई अगं सांग ना, कसलं टेन्शन आलंय तुला? अरे काय सांगू मी तुला, एक एक फार मोठी चूक झाली रे माझ्या हातून. कोणती? आता आता कोणती म्हणून काय सांगू. काय झालं की मी तुमच्या लग्नाच्या आनंदाची बातमी सांगायला म्हणून जोगबाबांना फोन केला होता. हा मग पुढे काय झालं? पुढे काय म्हणजे नको, जाऊ दे रे. आता आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे. अशा स्पेशल दिवशी मी तुम्हाला काहीतरी अभद्र बातमी कशाला सांगू ना माझ्याबद्दलची. आणि असंही जोगबाबांनी जे माझं भविष्य सांगितलंय ते. आई अगं असं कोड्यात नको ना बोलूस प्लीज. नाही तर काय, सस्पेन्स खूप जास्त स्ट्रेच केला ना की त्यातला इंटरेस्ट आणि थ्रिल दोन्ही निघून जातं. हो ना. आई काय म्हणाले जोगबाबा? जोगबाबा म्हणाले की आई सांगते म्हणजे जोगबाबा म्हणाले की या महिन्यात तुमच्या दोघांचा त्या अर्थी संबंध आला. त्या अर्थी म्हणजे कळतंय ना रे तुला, त्या अर्थी संबंध आला तर त्याच्या पुढच्या महिन्यात मी आई अगं तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस. कमॉन आई. अगं मला तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट कुणी आहे का? ते मला सुद्धा माहितीये रे, पण काय आहे, पुढचं तुझं आयुष्य तुला शिवानी बरोबर काढायचंय. अरे मी काय आज आहे उद्या नाही. जाऊ दे, नको, सोड माझा हात. आई अहो, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझी आई लहानपणीच मला सोडून गेली. आता मी तुम्हालाच अगं, माझी पण आता ह्यावर काही उपाय आहे का? मला तर काहीच सुधरत नाहीये. तू सांग. आई डोंट वरी, महिन्याभराचाच प्रश्न आहे ना. आम्ही राहू लांब. लांब नाही हा, जवळच, पण सेपरेट. चालेल आई? हा म्हणजे सध्या तरी मला हाच मार्ग बरा वाटतोय. I miss you, Shiv. I miss you, शिव.
मी तू जय. सॉरी यार, मला ना फार गिल्टी वाटतंय. आपली फर्स्ट नाईट माझ्यामुळे स्पॉइल झाली. इट्स ओके बेबी. तू काही मुद्दामून केलं नाहीयेस. पण तरी सुद्धा इट्स ओके माऊ. नाईटला एकत्र नसलो म्हणून काय झालं? उद्याचा डे आपलाच आहे. फक्त उद्याचा नाही, उद्यापासून प्रत्येक दिवस आपला आहे, फक्त आपला. आय लव्ह यू बेबी. मग एक काम कर, फक्त 1 मिनिटासाठी किचन मध्ये ये प्लीज. तुला एकदा बघून मगच झोपायचंय. सेम हिअर. आले. लोक बाबा लक्ष ठेवशील ना रे माझ्यावर, माझ्या मुलावर, माझ्या सुनेवर. ठेव बाबा. लोक बाबा ठेवणार ना लक्ष. अयो लक्ष. ऐकताय ना जोग बाबा? सॉरी. सॉरी. गुड मॉर्निंग आई. काय झोप लागली का? माझ्या घोडण्याचा त्रास तर नाही झाला? नाही हो आई. मी एकदा झोपले ना की मग बाजूला बॉम्बला झाला तरी मला कळत नाही. आमच्या दोघांचा चहा बनवलाय. तू काय घेतेस ते मला माहित नाही, तुला विचारून ठेवते. पण जयला तर कॉफी खूप आवडते ना. म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही फुल टाइम कॉफीच पितो आणि कुठेही बाहेर गेलो तरी सुद्धा. कसं आहे ना शिवानी, प्रेमात असलेल्या माणसाला स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा लक्षात राहत नाही आणि मग समोरच्याला जे आवडतं तेच आपल्याला आवडतं असा आभास निर्माण होतो. म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणालात ते. काय नाही ग, तुझं मन राखण्यासाठी बोलतोय तो. त्याला चहाच आवडतो, तो सुद्धा माझ्या हातचा. माझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नाही. आई, जयनी मला प्रॉमिस केलं होतं की लग्नानंतरच्या पहिल्या सकाळी तो माझ्या हातची ब्लॅक कॉफी पिईल. ब्लॅक कॉफी? बरोबर आहे तुमचं. म्हणजे 18 वर्षांची त्याची सवय. लग्न झालं म्हणून एका दिवसात का चेंज करेल तो? चहा घे.
आई शिवानी अजून किचन मध्येच आहे. घे ना बिस्किट घे. जे काय तुम्हाला बोलायचंय ना ते स्पष्टपणे बोला ना. नाही म्हणजे माझ्या समोर काय खाडाखोडा करताय तुम्ही. आई अगं तसं काहीच नाहीये. आणि तुला न सांगण्यासारखं असं काय असणार आहे. इनफॅक्ट आज दुपारचा प्लॅन सुद्धा तुला आत्ताच सांगतो. दुपारचा प्लॅन? हो, मी आणि शिवानी दुपारी मूवीला चाललो आणि नंतर लंच. अरे देवा, हे कधी ठरलं आता? ठरलं म्हणजे मीच ठरवलं. एक दिवस सुट्टी घेतली ना, सो माझ्या मनात विचार आलाच होता, पण म्हटलं नाही, मला विचारल्याशिवाय हा मुलगा काही करत नाही, म्हणून म्हटलं आपणच आता ठरवून टाकावा प्रोग्राम. तू काय ठरवलंस? तुमचं लग्न अचानकपणे झालं. आता बिल्डिंग मधल्या बायका मला नको नको ते बोलतील, म्हणून म्हटलं की त्यांनाच आपण बोलवावं सुनमुख दाखवायला. काय काय बेत आखले होते मी. म्हटलं सुनेला बघण्याच्या निमित्ताने 4 लोक घरात येतील, सुनेला बघतील, तिचं कौतुक करतील. मला कुठे माहित होतं तुमचं हे असं ठरलंय सगळं म्हणून. जाऊ दे, सगळ्यांना सांगून टाकते फोन करून, प्रोग्राम कॅन्सल झाला. आई आई ऐक, तुमचा प्रोग्राम आधीपासून ठरलाय ना, मग तो तसाच असू दे. पिक्चरला काय आम्ही नंतरही जाऊ शकतो, रात्रीही जाऊ, उद्या जाऊ. काय जय? काय जय? हं? ती काय म्हणते? ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. बरं आई, मी इथे थांबणं गरजेचं आहे का? आय मीन सूनमुख सारखं मुलगामुख वगैरे काय नसतं ना? काय विनोदी आहे का तुझा नवरा? बरं मी फ्रेश होऊन येतो. हे तुला वडे करता येतात? वडे, बटाट्याचे वडे थिएटरमध्ये मिळतात ना तसे? नाही म्हणजे बायका याच्यात ना, तर मला काही सुचत नाही काय करावं. तू काहीतरी सांग ना. पावभाजी करूया? चीज पावभाजी काय मस्त लागते ना, आणि मला करताही येते छान. इडल्या करूया, सगळ्यांना आवडतात आणि मला करताही येतात छान. अरे हसतो काय? बरं बरं, एक काम कर, माझं ऐक. संजोगला भेट, दुपारी मस्त एक चिल टाकूया. एकदा काय पोटात चिल गेली की मग काय डोकं ऑटोमॅटिकली थंड. काय बोलतोस? ए विक्या, आता पूर्वीसारखं जिथे बोलवशील जेव्हा बोलवशील तिथे ना पॉसिबल होत नाही रे. लग्न झालंय माझं. लग्न झालंय का? मला वाटलं अजून एका महिन्याने आहे. टिपिकल आणि फालतू जोक मारणं बंद कर. चल फोन ठेव रे. हा ऐक ना जय, काय झालं? आज त्या सगळ्या बिल्डिंग मधल्या बायका येणार आहेत ना, आईंचं असं म्हणणं आहे की मी साडी नेसावी. यू नो ना हाऊ अनकम्फर्टेबल आय फील इन साडी. अगं पण दिवाळीमध्ये तू ऑफिसमध्ये एकदा साडी नेसली होतीस ना? अरे हो, पण दिवाळीमध्ये एकदा, फेस्टिवल, बायकांसमोर अँड ऑल. मग ठीक आहे, मी आईशी बोलतो एकदा. तिला नीट समजवलं ना की ऐकते ती, आणि इनफॅक्ट माझ्या बऱ्याच गोष्टी ऐकते ती. मी आलोच. बाजू 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 हो, बाजू बाजू. आई. अरे बाजू कडे बाबा, ये ग ये इकडे. साड्या दाखवते तुला, बस. हे बघ, ही साडी आहे ना, ही मी बेबी वंसांच्या मुलाच्या लग्नात नेसली होती, महेशच्या. तुला अजून नाती माहिती नाहीत, कळतील हळूहळू. ही आठवतं
तुला कशी आठवेल म्हणा. मी ना आमच्या घरच्या हळदी कुंकवाला नेसली होती ही. आणि ही साडी आहे ही ना मी मोठ्या हौसेने घेतली बरं का. आणि मी ताईच्या सुनेच्या डोहाळ जेवणाला नेसणार होते. पण ना मग लक्षात आलं ताईकडे अगदी अशीच साडी होती, डिट्टो सेम टू सेम. मग काय जी बाजूला ठेवली याची घडी फोडण्याचा मुहूर्तच नाही मिळाला मला. मला वाटतं माझ्या सुनेच्या हातूनच या साडीची घडी मोडली जाणार. नाही आवडली. अगं आई पण हॅलो कसा आहेस? मस्त म्हणजे हाव यू. ये एकदम मजेत. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन माय. ओ विच रिमाइंड्स मी वेर इज वहिनी. वहिने वहिने व्हॉट ब्युटिफुल. छान छान दिसतंय. हो ना. कमाल लागेल. मस्त. तुला माहितीये का आईंची फेवरेट साडी आहे ही. ओ आय सी. म्हणजे आता काही दिवस याच साडीतले फोटोज तुझे डीपी असतील ना. काही दिवसाचं माहित नाही पण आज तर नक्की. दे ना फोन दे ना. माझाच. हो वहिनी ते सेल्फी सेशन आटपता का? हा जरा फिरायला जाऊया. पुढे कुठे? अरे खूप दिवस झाले बंटीजवर जाऊन फालुदा नाही खाल्ला आपण. सो आज आपण तिघं तिथे जाऊ. अरे विकी पण एक मिनिट हे बघ. हा मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय. गपगुमान चालायचं. तुमच्या दोघांच्या लग्नाची पार्टी माझ्याकडे. ओके चलते Okay. ए जय आईंची परमिशन नको का घ्यायला? एक मिनिट काकूंची परमिशन ना. सगळ्यात सोपं काम मी मॅनेज करतो. काकू अहो काय सांगताय काय तुम्ही? हा येत नाही म्हणजे काय? अहो केवढे कामं पडलीत. अहो किती खाडे करताय महिन्यात. तो आता या महिन्यात 3दा झाले. आज पण येत नाही म्हणजे काय? अहो पगार कापा म्हणजे पगार तर कापणारच आहे. नुसतं पगार कापून काय होतं? कामं तशीच राहतात ना. हॅलो हॅलो ठेवला काय कमाल या बाईंची. जेव्हा जास्त काम असतं ना तेव्हाच हे आजारी पडतात. आधी कळलं असतं तर आजच्या ऐवजी उद्या बोलवलं असतं ना सगळ्या बायकांना. एवढी भांडी पडले. जाऊ दे भांडी घासायला लागणार. आई तुम्ही नका ना काळजी करू, मी घासीन भांडी. पण तुला भांडी घासायला आवडत नाही असं तूच म्हणालीस ना. अरे हो कालपर्यंत नव्हती आवडत, आजपासून होईल सवय. हा आपल्या फालुदा पार्टीचं काय मग? अरे तुम्ही व्हा ना पुढे, मी इकडचं सगळं आवरते आणि मग नंतर जॉईन होते तुम्हाला. आय सी यू. हसू नकोस यार, 2 दिवस झाले आली नाहीये ती. कामाचा सगळा लोड माझ्यावरच आहे. कमॉन शिवानी, तुम्ही घरात 2 माणसं तर राहता आणि असं किती काम असते. 1 सेकंड, 2 माणसाचो किंवा 10 माणसं, बेसिक झाडू फरशी करावीच लागते ना. आणि ते पण ठीक आहे, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये करायला. पण एक गोष्ट मी जी करू शकत नाही ना, भांडी घासणे. बाकी सगळं ठीक आहे पण भांडी घासणे नो वे. अगं पण शिव, लग्नानंतर लग्नानंतर काय? मी भांडी घासावीत म्हणून लग्न करणार आहेस माझ्याशी?
त्याच्यासाठी आपल्याकडे बाई असणारच आहे, पण ती नाही आली तर? हे बघ, रोजचा तर प्रश्नच येत नाही हा. आणि ती नाही आली, मला माहित नाही, मी नाही घासणार, तू मॅनेज कर. अगं एखाद्या दिवशी बाईने सुट्टी घेतली तर मग काय? अरे मग तू घास. मी? का नाही? अगं पण मला सवय नाहीये. म्हणजे मला सवय असं म्हणायचंय का तुला? बरं झालं आपण आत्ताच याच्याबद्दल बोलतोय. मी तुला स्ट्रिक्टली सांगते, बाकी सगळी कामं मी करायला तयार आहे, म्हणजे काहीही तू म्हणशील ते काम मी करायला तयार आहे, पण भांडी घासणं नो वे, शक्यच नाही. आई, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनासारखी करायची आम्ही का? आम्हाला काय आमचे ओपिनियन्स नसावेत का? प्रत्येक गोष्ट तुमच्याच मनासारखी करायची. उद्या मी तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जर जबरदस्ती केली तर करणार आहात तुम्ही? चालणार आहे तुम्हाला? नाही ना? का फक्त तुम्ही वयाने मोठ्या म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमचीच योग्य? अगं शिव, काय झालं शिव? तुझ्या आईला राज्य करायचंय माझ्यावर. नाही नाही, फक्त माझ्यावर नाही, तुझ्यावर सुद्धा. अगं पण नेमकं झालं काय? हे बघ, सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर मला पेपर लागतो, तुला चांगलंच माहितीये. मी कितीही वाजता उठले तरी हातात मी सगळ्यात आधी पेपर घेते, बरोबर? नाही, पण यांचं असं म्हणणं आहे की मी अंघोळ केल्याशिवाय पेपरला हात लावायचा नाही का? कारण या असं करतात. आणि फक्त या नाही, तुम्ही दोघंही असंच करता. पण तुम्ही दोघ जण जी गोष्ट जशी करतात ती मी तशीच केली पाहिजे का? मला काही स्वतःची आयडेंटिटी नाहीये का? नाही. यु नो व्हॉट, तुझी आयडेंटिटी पण यांनीच किल केली आहे. मला कळतच नाही या असे रूल्स कसे काय बनवू शकतात. अरे जिओ और जीने दो यार. तुम्ही नका ठरवू मला कसं वागायचंय आणि कसं नाही वागायचंय ते. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होत नाही तोपर्यंत माझ्या कामात का इंटरफिअर करता तुम्ही? आई आहे बघ, अगं तू नको रडूस, मी शिवानीला सांगतो ना समजून. शिवानी, शिवानी इनफ यार. हे बघ तुला काय म्हणायचं ना ते आईला समजलंय. समजून काय उपयोग आहे? नुसतं समजून काय उपयोग आहे? त्यांच्या वागण्यात काही चेंजेस करणार आहेत का त्या? कशी बडा बोलतीये ती तुझ्या समोर. तू नंतर आता जीव गेली माझा. हे बघ शिवानी, जय, मी माझ्या घरी परत चालले. जमलं तर तिकडे ये. पुढे काय करायचंय ना हे तिकडेच ठरवू आपण.